दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. सगळ्या राज्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती अतिशय अडचणीमध्ये आलेली आहे आणि शिक्षणाची व्यवस्था अडचणीत आलेली असताना मला आपल्याला सांगितलं पाहिजे की शालेय शिक्षण विभाग जो आहे तो अतिशय गंभीर परिस्थितीमधून जातो आहे. म्हणजे शिक्षणाचं तर अशी परिस्थिती झाली आहे की सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर कुठं असेल तर तो शालेय शिक्षण विभागामध्ये आहे. हे मला अत्यंत खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं. हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार, म्हणजे कोणताही शिक्षणाचा अधिकारी जर पकडला तर 1-2 कोटीच्या खाली त्याच्याकडं रोकड सापडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज कितीतरी शिक्षण अधिकारी हे जेलमध्ये आहेत. SITच्या नावाखाली मात्र त्याच्या चौकशा पुढं चाललेल्या आहेत आणि ह्या सगळ्या चौकशा पुढं चाललेल्या असताना खऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत, खरे जे शिक्षक आहेत, खरे जे विद्यार्थी आहेत, खरे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांच्यावर मात्र अन्याय होताना आपण पाहतो. SITच्या नावाखाली त्यांचे प्रकरण मंजूर केले जात नाही, अधिकारी काम करत नाही, चौकशीच्या नावाखाली वारंवार ते कार्यालयाच्या बाहेर असतात. ही देखील आज आम्ही परिस्थिती पाहतोय. या सगळ्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यावरून TETचा एक आता कंपल्सरी केलेली आहे की बाबा त्यांना TET द्यावा लागेल तरच त्यांना पदोन्नती मिळेल. मात्र ही TET करत असताना त्याची काठिण्य पातळी देखील कमी करणं गरजेचं आहे. ज्यांनी 30-30 वर्ष नोकरी केली त्याला आता शेवटच्या 5-10 वर्षासाठी त्याला परत परीक्षा द्यायला लावणं, मला तर वाटतं कोणत्याही दुसऱ्या विभागात नसेल अशा पद्धतीचा अन्याय हा शालेय शिक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांवर होतोय. मात्र हे होत असताना त्याची काठिण्य पातळी जर आपण कमी केली तर निश्चितपणाने याच्यामध्ये न्याय त्यांना मिळू शकतो. खरं तर याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य शासनाने गेलं पाहिजे आणि याच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मात्र ते लढणं आणि त्याच्यामध्ये जाणं ही कायदेशीर लढाई जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत TETची काठिण्य पातळी जर कमी केली तर निश्चितपणाने काही शिक्षकांना त्याच्यामध्ये न्याय मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत त्यांना खऱ्या अर्थाने TET लागू आहे की नाही हे देखील सरकार सांगू शकत नाही आहे. शालेय शिक्षण विभागाने त्याच्यावर देखील स्पष्टीकरण सभापती महोदय केलं पाहिजे. खरं तर प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर काम करणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. कालच याच सभागृहामध्ये चर्चा करत असताना आपल्याच एका सदस्यांनी प्रश्न मांडला आणि त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की राज्यातील सगळ्या जवळजवळ 17-18 लाख कर्मचारी राज्य सरकारकडे आहेत आणि त्या सगळ्या 17-18 लाख कर्मचाऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळे गुंते झालेले आहेत, त्यांच्या पदोन्नत्याचे गुंते आहेत, त्यांच्या नोकरीचे गुंते, त्यांचे पगाराचे गुंते, कोणाच्या पेन्शनचे गुंते, या सगळ्या गुंत्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार एक HR डिपार्टमेंट म्हणजे मनुष्यबळ विकासासाठी काहीतरी एक चांगल्या पद्धतीचं धोरण आणणार आहे. या निर्णयाचं देखील मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने असा निर्णय या राज्यामध्ये होणं हे खूप जुनं प्रलंबित असा हा प्रश्न आहे ज्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता हात घातलेला आहे. मला निश्चित खात्री आहे की या माध्यमातून या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सगळे प्रश्न निकाली निघतील आणि राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या निमित्ताने तयार होईल. मी या निमित्ताने सरकारचं अभिनंदन करतो की सरकारने या सगळ्या विषयावर आता लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. हे करत असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे जे मेडिकल बिल आहेत ते देखील कॅशलेस होण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पाऊल उचलावं अशी देखील विनंती या निमित्ताने मी सरकारला करतो. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.